विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी म्हणून मे महिन्यामध्ये जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी मिशन आरंभ नावाच्या उपक्रमाला सुरुवात केली। इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप मध्ये चांगले मार्क्स मिळावेत, त्यांना चांगल्या प्रकारच्या आयडिया त्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेला सामोरं जाता यावं यासाठी आपले जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष एरेकर साहेब व शिक्षणाधिकारी श्री भास्कर पाटील साहेब या दोघांनी मिळून मिशन आरंभ हा प्रयोग सुरू केला, उपक्रम सुरू केला। खरंच कौतुकास्पद आहे। मे महिन्यामध्ये कोणीही अशा प्रकारे तासिका चालू ठेवणं एवढं सोपं नाही, परंतु तरी आपले जिल्हा परिषदेचे शिक्षक हे सगळं करत आहेत। खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। आमच्या कोपरगाव तालुक्यातील जिल्हा तोमय्या विद्या मंदिर साखरवाडीचे शिक्षक श्री राऊत संजय नथू हे कालचाच गणिताचा भाग कंटिन्यू पुढे करत आहे, घातांक व घातांकाचे नियम। मी त्यांना विनंती करतो की आपण जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने तासिकेला सुरुवात करावी। विद्यार्थी मित्र, आपण घातांक हा जो घटक सुरू केला होता, पहिल्या तासिकेला आपण घातांकाचे नियम समजून घेतले होते, त्यानंतर त्यावर आधारित उदाहरणं पाहिली दुसऱ्या तासिकेला, आणि आता परत उदाहरणच पाहणार आहोत आपण। तत्पूर्वी पुन्हा एकदा 1-2 मिनिटांमध्ये घातांकाचे नियम आपण परत एकदा समजून घेऊ। जे नवीन विद्यार्थी जॉईन झाले असतील त्यांना थोडेसे नियम समजतील, कारण नियम समजल्याशिवाय उदाहरणं समजणं थोडं अवघड असतं। तर पाहूया, घातांकाचा जो पहिला नियम होता तो अशा पद्धतीचा होता। कोणत्याही संख्येचा समजा m आणि n घातांक आहे, m आणि n पाया समान आहे समजा, आणि मध्ये जर गुणाकाराची क्रिया असेल तर अशा वेळेस घातांकाची बेरीज करायची। म्हणजे पाया समान असला आणि गुणाकाराची जर क्रिया असेल तर घातांकाची बेरीज करायची m अधिक n। नियम येणं गरजेचं आहे आणि मग उदाहरण घेऊ। दुसरा नियम, जर भागाकाराची क्रिया असते, गुणाकाराच्या क्रियेऐवजी भागाकाराची क्रिया असेल, पण अट महत्वाची कंडिशन पाया समान पाहिजे। भागाकार असेल तर घातांकाची वजाबाकी। पुढचा नियम, जर समजा a हा पाया आहे, त्याचा m घातांक आहे आणि त्याचा परत n घातांक, म्हणजे पायाचा पहिला घातांक अजून त्याच्यावर एक घातांक, असे 2 घातांक आहे, 2 असू द्या 3 असू द्या, तर हा नियम सांगतो घातांकाचा गुणाकार करायचा, मल्टिप्लिकेशन ऑफ पॉवर्स, a raised to m multiplied by n। आणि अजून एक महत्वाचा नियम सांगतो, समजा कोणतीही एक संख्या आहे आणि त्या संख्येचा 0 जर घातांक असेल तर अशा वेळेस कोणती संख्या असू द्या, फक्त 0 नसावी ती संख्या, आणि त्याचा घातांक 0 असेल तर किंमत 1 असते। तर हे सगळे नियम तुमचे लक्षात आहेच, फक्त आपण रिकॉल केलं आणि मग आता आपण परत उदाहरणांना सुरुवात करू। त्याचप्रमाणे काल मी सांगितलं त्या पद्धतीने वर्ग, घन, दुसरा घात, चौथा घात, पाचवा घात हे ज्या विद्यार्थ्यांना येतं त्यांना पटकन समजतं। आता आपण एक उदाहरण पाहूया, तुमच्याच पुस्तकातील उदाहरण आहे ते। तीनाचा चौथा घात गुणिले 2चा x घातांक बरोबर 36चा वर्ग, तर x बरोबर किती, अशा पद्धतीचं उदाहरण दिलेलं आहे। आणि त्या ठिकाणी तुम्हाला 4
ऑप्शन्स दिलेले असतात. त्या ऑप्शन पैकी एक उत्तर असतं. तर हे गणित कशा पद्धतीने सोडवता येईल याचा काही सेकंद विचार करा मनामध्ये. तर इथे पहा, तुम्ही जर नीट विचार केला सगळ्यांनी, तर 3 आहे, 2 आहे, इथे 36 दिलेले. आपल्याला असे अरेंजमेंट करावं लागतील की 2 टू द पॉवर एक्स, तर दोनाचा काहीतरी घातांक तयार झाला पाहिजे आणि दोन्हीकडे पायासारखा असला पाहिजे. तर यासाठी काय करता येईल त्याचा विचार केला पाहिजे. प्रथमतः तुम्ही लेफ्ट हँड साइड ऍज इट इज लिहिली, 3चा चौथा घात गुणिले 2चा एक घात, बरोबर. आता तुम्ही हा विचार करायला पाहिजे, 36 ही जी संख्या आहे ही पूर्ण वर्ग संख्या आहे, परफेक्ट स्क्वेअर. पण ही संख्या कशी लिहिली जाते, तर 36 हा 6चा वर्ग आहे. मग प्रथमतः आपण 36च्या ऐवजी 6चा वर्ग घेऊ, परंतु 36चा वर्ग आहे म्हणून इथे आपल्याला 2 कंसाचा 2 घातांक लिहिणं गरजेचं. पुढची स्टेप पहा, 3चा चौथा घात गुणिले 2चा एक्स ऍज इट इज, म्हणजे आहे तसंच लिहिलेलं आहे. तिथे तुमचा नियम बसला बघा, घाताचा घात नियम. ए रेस टू एम रेस टू एन असेल तर ए रेस टू एम गुणिले एन हा नियम. डबल घातांक असेल तर घातांकाचा गुणाकार करायचा. मी तोच नियम इथं वापरतोय. 6चा 2 गुणिले 2 या ठिकाणी होणार 4. इथे परत थोडा विचार करायचा, आपल्याला 2 कसे येतील राईट साईडला, जेव्हा बाजूला 2 आले पाहिजे, 2 रेस टू समथिंग, देन यू विल गेट आन्सर. मग हे आणण्यासाठी काय करता येईल आपल्याला, 3चा चौथा घात गुणिले 2चा एक्स. पण या ठिकाणी तुम्ही जर विचार केला तर 6 ही संख्येची आपल्याला फोड करता येईल, त्याचे फॅक्टर्स लिहिता येईल, अवयव लिहिता येईल. 6चे फॅक्टर्स लिहिता येतात, 3 गुणिले 6. मग 6च्या ऐवजी 3 गुणिले 2 आपण लिहू शकतो. 6च्या ऐवजी 3 गुणिले 2 आणि 6चा चौथा घात म्हणून त्या कंसाचा सुद्धा चौथा घात. पुढची स्टेप पहा, 3चा चौथा घात गुणिले 2चा एक्स, बरोबर. आता आपण तो नियम पाहिलेला आहे, कंसाचा घातांक असेल तर तो कंसातील प्रत्येक पदाचा घातांक होतो, प्रत्येक पदाचा. म्हणजे या ठिकाणी 3चा चौथा घात आहे कसा आणि 2चा चौथा घात. आता तुम्ही जर ऑब्झर्वेशन नीट केलं, तुमच्या लगेच लक्षात येईल, दोन्ही बाजूंना एक सारखी टर्म आलेली, सारख्या संख्या आलेल्या आहे, सारखी राशी आलेली. आणि तुम्हाला माहिती आहे गणिताचा नियम, दोन्ही बाजूंना समान राशी असेल मग ती बेरजेत असली तरी चालेल, फक्त ती समान पाहिजे. वजाबाकीत असली तरी चालेल, गुणाकारात असली तरी चालेल, भागाकारात असली तरी चालेल. ती कॅन्सल करायची. आणि कॅन्सल म्हणजे आपलं गणितच नाही, इकडे जर भागिले आणलं तर ते कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे दोन्ही बाजूंना समान. आता तुम्हाला 3:4 दिसतोय का दोन्हीकडे, तो कॅन्सल होऊन जाईल. 3:4 कॅन्सल झाला. शिल्लक काय राहतो, 2चा एक्स घातांक बरोबर 2चा चौथा. आणि तुम्हाला उत्तर जवळपास मिळालेले. तुमचा नियम सांगतो, पाया समान असेल, पाया समान असेल तर घातांक सुद्धा सारखे असतात. तर या नियमाचा आधार घेऊन एक्स बरोबर 4, आणि घातांक पहा, इथे एक्स होता, इथे 4 आहे, म्हणून एक्स बरोबर 4 हे तुमचं अँसर असेल. आणि राईट अँसरच्या जागी तुम्ही गोल करायचं. तर हे व्यवस्थित लिहून घ्या सगळ्यांनी. लिहिताना प्रत्येक टर्म समजून घ्यायची तुम्ही. 36च्या ऐवजी 6चा वर्ग, 6 6 36, असं मनातल्या मनात रिकॉल करायचं.
मला वाटतं सगळ्यांचं लिहून झालं असेल. ज्यांना लिहिणं शक्य नसेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. आता पुढच्या पेंटाग्राफ जाऊ. पुढचं महत्वाचं गणित मी घेणार एकदा. पुढचं जे उदाहरण आहे विद्यार्थी मित्र ते 2017 ला आलेलं आहे. आपली जी परीक्षा होते बोर्डाची त्यामध्ये 2017 ला ही उदाहरण आलेलं आहे. उदाहरण मी फळ्यावर लिहिते. वर्गमुळात x चा घातांक 3/5 गुणिले वर्गमुळात x चा घातांक 2/5 अधिक 2 वर्गमुळात x छेद 2 वर्गमुळात x चा घातांक 2/3 गुणिले वर्गमुळात x चा घातांक 1/3 अधिक वर्गमुळात x बरोबर किती असा प्रश्न 2017 साली विचारला होता. आणि याचे अँसर्स पहा. आता मुद्दा म्हणून मी अँसर्स लिहितो. पहिला ऑप्शन दिलेला होता 1, दुसरा ऑप्शन दिला होता पहिला ऑप्शन दिलेला होता रूट एक्स रेस टू 0, दुसरा ऑप्शन दिला होता 1, तिसरा ऑप्शन दिला होता रूट एक्स रेस टू 1 आणि चौथा ऑप्शन दिलेला होता बघ 3 रूट एक्स. आणि प्रश्न असा होता पहा 2 अचूक उत्तरे सांगा. 2 अचूक उत्तरे सांगा. आता हे जर उदाहरण आपल्याला सोडवायचं असेल तर कशा पद्धतीने आपल्याला आता सोडवता येईल त्याचा विचार करू. तुम्ही जर या उदाहरणासाठी विचार केला इथे गुणाकाराची क्रिया आहे, इथे सुद्धा गुणाकाराची क्रिया आहे आणि इथे बेरजेची क्रिया आहे. तर प्रथमतः गुणाकाराच्या क्रियेमुळे जो नियम तयार होतो त्या नियमाविषयी विचार करू. आता पहा इथं पायासारखा आहे का रूट एक्स वर्गमुळात एक्स वर्गमुळात एक्स पायासारखा आहे आणि गुणाकार आहे. मग आपला नियम काय सांगतो पाया समान असेल आणि गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज करायची. मग त्या नियमानुसार काय येईल पहा रूट एक्स रेस टू 3/5 अधिक 2/5 अधिक हे अधिक जर असं 2 रूट एक्स छेद छेदस्थानी तुम्ही जर पाहिलं डिनॉमिनेटरला तिथे सुद्धा पहा रूट एक्स गुणिले रूट एक्स जे 2 पायात समान आहेत आणि गुणाकाराची क्रिया आहे. नियम क्रमांक 1 काय सांगतो पाया समान गुणाकार घातांकाची बेरीज. ते 2 आहेत तसाच ठेवायचा. रूट एक्स रेस टू पहिला घातांक 2/3 अधिक दुसरा घातांक 1/3 आहे आणि अधिक हा इथला रूट एक्स ऍज इट इज. आपण फक्त नियम वापरलाय गुणाकार असेल आणि पाया समान असेल तर घातांकाची बेरीज केली. तर खाली जर गेले तर तुमच्या लक्षात येईल रूट एक्स रेस टू इथे पायासारखा आहे म्हणजे 3/5 आणि 2/5 ची बेरीज किती 3/5 अधिक 2/5 याची बेरीज जर केली पहा इकडे 3/5 अधिक 2/5 याची बेरीज जर केली तर तुम्हाला शिकवलेलं आहे 6वीला सगळ्यांना माहिती आहे की
पाय सारखा असेल म्हणजे डिनॉमिनेटर सारखा असेल तर घातांकाची म्हणजे वरची अंशांची डायरेक्ट बेरीज करायची. म्हणजे तीन किती झाले 5, 5/5 आणि 5/5 म्हणजे किती आला 1 आला. तर या ठिकाणी घातांक येईल 1 अधिक 2 वर्गमुळात x छेद. तसंच पहा इथे 2 कंसामध्ये वर्गमुळात x याची बेरीज सुद्धा किती येते पहा 2/3 अधिक 1/3 काय बेरीज पहा 2/3 अधिक 1/3. इथे सुद्धा तुम्ही जर नीट निरीक्षण केलं 6वी 5वीलाच झालेलं आहे तुम्हाला. छेद सारखा आहे पहा डिनॉमिनेटर सारखे 3 डायरेक्ट अंशांची बेरीज करायची 2 अधिक 1 3 3/3 आणि 3/3 चा अर्थ सगळ्यांना समजतो 3 1 3 3 1 3 1 म्हणजे या ठिकाणी सुद्धा घातांक 1 आला अधिक हा वर्गमुळात x आहे का. पुढची स्टेप पाहता सगळ्यांनी. आता एक घातांक इथे सुद्धा असतो म्हणजे ते एक तर काही विचार करायचा नाही. हा वर्गमुळात x अधिक 2 वर्गमुळात x. आता वर्गमुळात x ला पुढे संख्या 2 येते तशी ह्या वर्गमुळात x ला पुढे संख्या 1 असते. या दोघांची बेरीज होईल समान असल्यामुळे वर्गमुळात x म्हणजे 2 वर्गमुळात x अधिक 1 वर्गमुळात x यांची बेरीज होईल 3 वर्गमुळात x. छेद छेदस्थानी नीट पहा सगळ्यांनी 2 वर्गमुळात x अधिक वर्गमुळात x. इथं पहा याचा सहगुणक 2 आहे. या वर्गमुळात x चा सहगुणक म्हणजे पुढची संख्या जोडलेली नाही म्हणजे 1 असते म्हणजे 2 अधिक 1 परत बेरीज होईल 3च. 3 वर्गमुळात x आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अंशस्थानी आणि छेदस्थानी जर समान संख्या असतील तर भाग देऊन एक उत्तर येतं. आपण म्हणतो ना 5/5 5 1 5 5 1 5 त्या पद्धतीने हे समान संख्या येतात या समान संख्येला भाग जातो एक आणि उत्तर येतं 1. या ठिकाणी उत्तर तुम्हाला मिळालेले 1. आता पण इथे खरी महत्वाची गोष्ट अशी आहे काही प्रश्न तुम्हाला काल बोललो होतो मी 2 उत्तर असणारे प्रश्न असतात म्हणजे 2 अचूक उत्तर तुम्ही एक पाहिलं आणि ऑप्शन नंबर 2 च्या जागी 1 आहे म्हणजे हे आन्सर आहे पाहिलं तुम्ही आणि तिथं फक्त 2 च्या जागी केलं तरी तुम्हाला चुकीचं देणार आहे. ज्या प्रश्नात सांगितलं 2 अचूक उत्तर तर 2 निवडायची. तर इथं तुमचा असा अभ्यास पाहिजे आता इथे निरीक्षण केल्यावर एक उत्तर आणलंय हे तर रूट एक्सचा पाहिला आहे याचा काही संबंध नाही 3 रूट एक्स हे वेगळे आणि इथे जर पाहिलं पहा रूट एक्सचा 0 घातांक आपला नियम बसतो कोणत्याही संख्येचा 0 घातांक असेल तर किंमत किती असते 1 म्हणजे हे 2 उत्तर सारखी म्हणजे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता यातली खूपी सांगतो तुम्हाला महत्वाची गोष्ट स्कॉलरशिप आहे म्हणजे एमपीएससी युपीएससी सारख्या परीक्षा आहे काही प्रश्न काही सेकंदात सुद्धा सुटतात त्याच प्रकारचा प्रश्न होता. आता इथं जर तुम्ही निरीक्षण केलं प्रश्न सांगतो तुम्हाला 2 अचूक उत्तर निवड. आता तुम्ही जर उत्तराचं निरीक्षण केलं असतं ना तुमच्या लगेच लक्ष द्यायला पाहिजे होतं इथं 1 आहे आणि इथं रूट एक्स चा घातांक 0 म्हणजे आपला नियम बसतो रूट एक्सचा घातांक 0 म्हणजे कोणत्याही संख्येत 0 किंमत 1 याची किंमत 1 आणि ही 1 म्हणजे दोन्ही उत्तर सारखे आहेत. याचा अर्थ हेच दोन उत्तर असते पाहिजे ऑप्शन नंबर 1 2 कारण 3 4 च्या बाबतीत जर विचार केला तर ते दोन्ही वेगळे आहेत. 3 रूट एक्स आहे रूट एक्स हे वेगळे आहे दोन्ही म्हणजे उदाहरण न सोडवता सुद्धा तुम्ही हे दोन उत्तर सहज लिहू शकला असता. तर ठीक आहे व्यवस्थित लिहून घ्या सगळ्यांनी.
लिहिताना फार काळजीपूर्वक लिहा. जवळपास 10-20% प्रश्न असतात की त्यामध्ये 2 उत्तर तुम्हाला लिहायची असतात. तर मला वाटतं सगळ्यांचं लिहून झालं असेल. आपण पुढचं उदाहरण पाहू. 2017 आलं होतं, हे लक्षात घ्या. तुमच्या पुस्तकामध्ये अशाच प्रकारचं एक गणित दिलेले, पाहूया कोण सोडवतो. √m रेस टू 3/4 गुणिले √m वर्गमुळात m रेस टू 1/4 अधिक आहे प्लस √m छेद √m रेस टू 2/3 मल्टीप्लाय बाय √m रेस टू 1/3 प्लस √m इज इक्वल टू व्हॉट. आपण आता एक उदाहरण घेतलं, त्याच प्रकारचं उदाहरण, आणि म्हणून एक साधारणतः अर्धा मिनिटामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्ही. आपण सोडवणार आहोत. आता जे उदाहरण सोडवलं अगदी त्याच प्रकारचं उदाहरण. तीच क्रिया करायची. गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज पाया समान असेल. आता तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला असेल, आपण आता सोडूया. नीट पाहिलं तुम्ही तर मागच्या गणितासारखं ते पहा, √m वर्गमुळात m आणि वर्गमुळात आणि गुणाकार आहे, आणि गुणाकार असल्यामुळे घातांकाची बेरीज करायची. पहिलं जर पाहिलं आता √m च्या डोक्यावर पहिला घातांक आहे 3/4 प्लस दुसरा घातांक आहे 1/4 प्लस √m ते आहे तसं छेद. तिथं मग खालच्या स्टेजला पहा, डिनॉमिनेटरला म्हणजे छेदस्थानी √m गुणिले √m, परत पाया समान आहे, गुणाकारी घातांकाची बेरीज. √m रेस टू 2/3 प्लस 1/3 प्लस √m. पुढची स्टेप पहा, √m वर्गमुळात m रेस टू, इथे पहा मागच्या सारखं ते पहा 4/4 छेद सारखा आहे, आणि 4 छेद सारखा म्हणजे घातांकाची म्हणजे अंशांची बेरीज करा. 3 अधिक 1 4.
आणि 4/4 म्हणजे एकच येतं, अधिक रूट एम छेद रूट एम रेस टू. परत इथं निरीक्षण करा सगळ्यांनी, परत छेद समान आहे 3 म्हणजे अंशांची बेरीज करा. 2 आणि 1 किती झाला 3, 3/3, 3/3 म्हणजे 1. परत इथे 1 येईल घातांक अधिक रूट एम. एक घातांक आपण लिहितो किंवा लिहित नाही, इथे सुद्धा एक घातांक आहे, इथे सुद्धा एक घातांक आहे. लिहिला काय नाही लिहिलं काय फरक पडत नाही. पुढची स्टेप पहा, बेरीज होते पहा. रूट एम अधिक रूट एम याची बेरीज 2 रूट एम छेद रूट एम अधिक रूट एम याची सुद्धा बेरीज 2 रूट एम. आणि परत ते चालत पहा, दोन सारख्या संख्यांचा भागाकार, अंश बी सारखा आणि छेद बी सारखा, तर त्यावेळेस भागाकार 1 येतो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती. आणि म्हणून एकमेकाला कॅन्सल होऊन कधी 1. आणि अशा प्रकारे हे उदाहरण तुम्हाला कमी वेळेत सुद्धा सोडवता येऊ शकतं. तर पटकन व्यवस्थित लिहून घ्यायचं. दोन 2017 साली आलेले गणित त्या सारखंच गणित आहे, त्याच्यामुळे परीक्षेला येऊ शकतं. मला वाटतं सगळ्यांचं लिहून झालं असेल. आता पुढचं गणित लिहू. पुढचं एक्झाम्पल असं आहे बा, 3 गुणिले 3 कंसात 5 वजा 3 बरोबर किती, असा प्रश्न विचारलेला आहे. तर तुमच्या पुस्तकातलं गणित स्वाध्यायामधलं. हो, आता काही अर्ध्या मिनिटामध्ये काही विद्यार्थी सोडवण्याचा प्रयत्न करतात. सोडव. नियमांचा जर वापर केला तर गणित एकदम सेकंदामध्ये सुटू शकतं तुम्हाला. हो, आता बऱ्याच जणांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असेल असं मला वाटतंय. आता इथे काय करावं लागेल का,
तुम्ही जर नीट विचार केला, पायासारखा आहे, गुणाकार आहे, घातांकाची बेरीज, पण काही गरज विचारण्याची, कारण नियम बसतोय तिथं घातांक शून्य म्हणता. तीनाचा तिसरा घात. आता तीनाचा तिसरा घात किती असेल सगळ्यांनाच कळतो. तीनाचा 3 वेळेस गुणाकार, 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27, म्हणजे तीनाचा तिसरा घात 27 आहे गुणिले आपला नियम तीनाचा शून्य घात. कोणत्याही संख्येचा शून्य घात असेल तर किंमत असते 1. हा घातांकाचा नियम, याचा यूज करायचा. म्हणजे तीनाचा शून्य घात किंमत झाली 1. कंसामध्ये परत तशीच पाहिजे आहे का, 5चा शून्य घात, कोणत्याही संख्येचा शून्य घात किंमत 1, म्हणजे पुन्हा 1 आला इथे वजा 3. आणि हे जर व्यवस्थित सोडवलं तर लगेच उत्तर येईल 527 गुणिले 1 ने गुणल्याने काही फरक पडत नाही, 1 आहे तो तसा. 1 - 3 इथं गडबड होऊ शकते तुमच्याकडून. 6वीला झालेलं आहे बैजिक बेरीज. 1 वजा 3 त्याची जर वजाबाकी केली तर ती वजा होईल -2. आणि हा गुणाकार सगळ्यांना 27 गुणिले 2, 27 गुणिले 54. परंतु साइन चिन्ह कोणतं आहे, गुणाकारामध्ये अधिक वजा वजा होतं, आणि म्हणून आन्सर येईल -54 वजा 54. तर या पद्धतीने तुम्हाला फसवण्यासाठी 54 उत्तर दिलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना बारकावे माहिती आहे, नियम माहिती आहे, ते कधीच चुकणार. व्यवस्थित टक्कर लिहून घ्या. मला वाटतं उदाहरण देऊन झालेले असेल. पुढच्या उदाहरणाकडे वळूया. पुढचं उदाहरण पाहता सगळ्यांनी. 13 बरोबर 2चा x घातांक अधिक 2चा y घातांक अधिक 2चा z घातांक. तर x अधिक y अधिक z ची किंमत काढा, असा प्रश्न विचारलेला आहे. उदाहरणाचं नीट निरीक्षण करा आणि आपल्याला कशा पद्धतीने ऍडजस्टमेंट करून उत्तर मिळू शकतं याचा विचार करा. तुमच्याच पुस्तकातील हे उदाहरण आहे. एक अर्धा मिनिट विचार करा काय ऍडजस्टमेंट करता येईल. आपल्याला 2च्या घातांकाच्या रूपात हे लिहिता आलं पाहिजे सर, तरच उत्तर येणार नाही.
तर तुम्ही जर याचा नीट विचार केला असेल काही नाही, तर दोनाचा एक्स, दोनाचा वाय, दोनाचा झेड, पण गुणाकार नाही इथं बेरजेच्या रूपात आहे. आपल्याला सुद्धा इकडे मांडणी डाव्या बाजूला बेरजेच्या रूपातच करता आली पाहिजे. आणि 13चं रूपांतर हे 3 प्रकारच्या 2च्या घातांकाच्या रूपात आपल्याला करावं लागेल. म्हणजे 2 पाया असला पाहिजे आणि घातांकाच्या रूपात. आता तुम्ही जर थोडासा बारीक विचार केला तर ते खूप सोपं आहे. 2चा दुसरा घात 4 आहे, 2चा तिसरा घात 8 आहे, 2चा दुसरा घात 4 आहे, 2चा तिसरा घात 8 आहे. 8 आणि 4 12 होता आणि 12 ने 13, म्हणजे रूपांतर करता येऊ शकतं. कसं रूपांतर होता? 1 अधिक 4 अधिक 8 बरोबर तिकडे आहे एक जसंच्या तसं. उजव्या बाजूला 2चा एक घातांक अधिक 2चा वाय घातांक अधिक 2चा झेड घातांक. आता हे अशी मांडणी करण्यामागचं का उद्देश एकच आहे, आपल्याला हे 2च्या घातांकाच्या रूपात लिहिता आले पाहिजे. आता तुम्ही म्हणाल सर हे ठीक आहे, हो मला कळालं, 4 हा 2चा वर्ग आहे अधिक 2चा वर्ग किती आहे? 4, 2 दुने 4 आणि 8 हा 2चा तिसरा घात, 2चा तिसरा घात 8, 2 दुने 4, 4 दुने 8, 2⁻3 8, 8च्या ऐवजी 2चा तिसरा घात. पण आता प्रश्न निर्माण होतो, एक आहे, एक कसा द्यायचा 2चा काहीतरी घातांक. तर परत तो नियम तुमचा ज्यांना माहिती आहे त्यांना लगेच लक्षात येईल की कोणत्याही संख्येचा शून्य घातांक बरोबर किंमत 1, a⁻0 इज इक्वल टू 1. तर या नियमाचा मी इथे आधार घेतो, इथं 1 आहे ना, तर मी असं लिहू शकतो ना, 2चा शून्य घातांक, 2चा शून्य घातांक बरोबर 1. या नियमाचा आपण इथे वापर केला, 2चा शून्य घातांक बरोबर 1, आणि म्हणून त्या 1च्या ऐवजी 2चा शून्य घातांक केला. आलं बेरजेच्या रूपात, आले सगळे 2 उजव्या बाजूला पहा, 2x प्लस 2y प्लस 2z. दोन्ही बाजूंचं पहा, निरीक्षण करा सर्वांनी. तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर 2 2 2 बेरजेच्या रूपात जोडलेले, 2 2 2 बेरजेच्या रूपात जोडलेले, पायासारखे बेरजेचे. याचा अर्थ होता की त्याचे रिस्पेक्टिव्ह घातांक सुद्धा सारखेच असतात, त्याच्याशिवाय त्या दोन्ही बाजू इक्वल येऊ शकत नाही. म्हणून पहिला 2चा घातांक x आहे, तिथं पहिला 2चा घातांक 0 आहे, म्हणून x बरोबर 0 मिळालं. तिथं 2y म्हणून y बरोबर हा दुसरा 2 आहे म्हणून 2 मिळाला. आणि शेवटचा z आहे पहा, 2z, इथं 2 किती दिसतं तुम्हाला? 3, आणि म्हणून इथं z बरोबर 3. म्हणजे आपण कंपॅरिझन केली घातांकाची, त्यानुसार आपल्याला किमती मिळाल्या. विचारला काय प्रश्न? x अधिक y अधिक z बरोबर किती? संपलं मग. x अधिक y अधिक z बरोबर 0 अधिक 2 अधिक 3. उत्तर किती येईल सांगायची काही गरज नाही, 5. अशा पद्धतीने आपण या प्रकारची उदाहरणं सुद्धा सहज घातांकाचा वापर करून सोडू शकतो. तर मला वाटतं समजलं असेल सगळ्यांना, व्यवस्थित लिहून. मी त्यांना विचार करायचा आहे, कोणती संख्या कशी ऍडजस्ट केली आपण.
आणि म्हणून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वर्ग घनपाठ ज्या विद्यार्थ्यांना तोंडी पाठ असतात, 2चा दुसरा घात 4, 2चा तिसरा घात 8, 2चा पाचवा घात किती, 2चा सातवा घात किती, त्या विद्यार्थ्यांना पटापट ऍडजस्ट करता येते. आणि ही जर प्रॅक्टिस आत्ताच झाली विद्यार्थी मित्र, तर भविष्यामध्ये तुम्ही एमपीएससीच्या परीक्षा सुद्धा पटापट देऊ शकता. हाच त्याचा खरा मूळ पाय आहे. रेल्वेच्या परीक्षा, बँकेच्या परीक्षा, सगळ्या परीक्षांमध्ये याच प्रकारचे गणित असतात. मला वाटतं लिहून झाला तर आपण पुढील गणित. नवीन एक उदाहरण देतोय. अवकोण सोडून तुमच्यातलं 5चा तिसरा घात गुणिले 5चा -2 घातांक 6 घातांक 1 बरोबर 625. तर एक्स बरोबर किती, असा प्रश्न विचारलेला. करा विचार आणि थोडस डोकं चालवा. घातांकांच्या नियमांचा कसा वापर करता येईल आपल्याला, याचा विचार करा. या ठिकाणी खूपच सोपं उदाहरण आहे. तुम्ही जर कंसाचा विचार केला तर पायासारखा दिसतोय का, 5 गुणिले 5 आणि गुणाकाराची केली आहे. पहिला नियम आपला काय सांगतो, पहिला नियम पाया समान असेल, गुणाकार असेल तर घातांकाची काय करा, बेरीज करा. इथे तो नियम वापरू. 5चा घातांक 3 अधिक वजा 2, अधिक वजा पुन्हा वजा होणार आहे म्हणून वजा 2 आणि त्या कंसाचा घातांक एक्स बरोबर 625. इथे जर नीट परत विचार केला तर 3तून 2 गेल्यावर 1 शिल्लक राहतो आणि कंसाचा घातांक एक्स बरोबर 625. आता इथे परत तोच नियम आला पहा. पाया पहिला घातांक दुसरा घातांक, घाताचा घात डबल घातांक असेल तर डबल घातांक जर असेल तर काय करायचं मग, तर गुणाकार करायचा घातांकाचा आणि मग इथे 5^1 मल्टिप्लाय बाय एक्स, 1 गुणिले एक्स, एक्स गुणिले 1 म्हणजे एक्स येईल. आता तुम्हाला असा विचार करावा लागेल की 5 पाया आहे, इथं सुद्धा 5च पाया असला पाहिजे. 625 625 हा 5चा कितवा घात आहे हे लक्षात आहे. याच्याकरता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाठ असेल तर फास्ट येतो. 5 25, 5चा वर्ग 25, 25चा वर्ग 125 म्हणजे 125 5चा तिसरा घात आणि 125 गुणिले जर 5 केले तर 625 येतात आणि म्हणून 625 हा 5चा चौथा घात. 5 25, 25 125, 125 गुणिले 5 625 आणि म्हणून 5चा चौथा घात 625. आता इथे परत तोच नियम आला, दोन्हीकडे पायासारखा मध्ये बरोबरच चिन्ह इक्वॅलिटी असेल तर घातांक सुद्धा सारखे असतात. त्या नियमानुसार डाव्या बाजूचा घातांक एक्स आहे, उजव्या बाजूचा घातांक 4 आणि म्हणून इथं आन्सर मिळतं x = 4. लिहून घ्या सगळ्यांनी.
लिहून झाला असेल सगळ्यांचा असं वाटतंय. पुढचं गणित घेऊ. एक एक्झाम्पल. एक्क्याऐंशी चा वर्ग गुणिले 27 चा वर्ग छेद 9 चा घन गुणिले 3 चा 5वा घात बरोबर x घन. तर x बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे. करा विचार आणि सोडवण्याचा प्रयत्न. व्यवस्थित जर तुम्ही विचार केला 27 तीनाच्या रूपात कसा लिहिता येईल, 81 तीनाच्या रूपात कसा लिहिता येईल आणि 9 सुद्धा तीनाच्या रूपात कसा लिहिता येईल, तर सहज उत्तर येईल तुमचं. पहा 81 आपल्याला तीनाचा कितवा घात लिहिता येईल. नीट विचार करा.
जर नीट विचार केला पहा, 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9 त्रिक 27 येतात. परत 3 गुणिले 3 जर लिहिलं तर 3 त्रिक 9 त्रिक 27 त्रिक 81 येतात. इथं तुम्हाला लगेच उत्तर कळतंय 81 हा 3चा चौथा घात, 3⁴ रेस टू 2, म्हणजे 81च्या ऐवजी 3चा चौथा घात दिला आणि 81चा घातांक 2 म्हणून कंसात दिला. 27 पहा, 3 त्रिक 9 त्रिक 27 म्हणून 3चा तिसरा घात 27 दिला. रेस टू 2 छेद. तिथे 9च्या बाबतीत जर विचार केला तर सगळ्यांना माहिती आहे 9 हा 3चा वर्ग आहे, दुसरा घात. रेस टू 3 गुणिले 3चा 5वा घात ऍज इट इज एक्स रेस टू 3. आता इथे नियमानुसार केलं तर घाताचा घात आहे का डबल घातांक आहे आणि गुणाकार करायचा मग डबल घातांकाचा 3चा 4 × 8 गुणिले 3चा 3 × 6 छेद 3चा 2 त्रिक 6 गुणिले 3चा 5वा घात बरोबर एक्सच्या डोक्यावर 3. आता शेवटच्या स्टेपकडे आपण चाललोय. परत पायाप्रमाणे गुणाकार आहे घातांकाची बेरीज करायची. 3चा घातांक 8 + 6 14 छेद 3चा घातांक परत तोच नियम गुणाकार आहे घातांकाची बेरीज 6 आणि 5 11 बरोबर एक्सचा तिसरा घात. पुढची स्टेप तिकडे लिहितो मी. आता परत इथं भागाकार आहे. तुमच्या लक्षात येईल पहा, दोन संख्येमध्ये भागाकार आहे. छेद म्हणजे भागाकार लक्षात ठेवायचं. पाया समान भागाकाराची क्रिया आहे म्हणून घातांकाची वजाबाकी. 3च्या डोक्यावर 14 - 11 बरोबर एक्सचा घातांक 3. 3च्या डोक्यावर 14 मधून 11 गेल्यावर किती राहतील शिल्लक 3 ला बरोबर एक्सचा तिसरा घात. आता इथे पहा तुम्ही जर ऑब्झर्वेशन नीट केलं बरोबरचं चिन्ह आहे आणि घातांक सारखे तिसरा तिसरा घातांक सारखे याचा अर्थ पाया सुद्धा सारखा असलाच पाहिजे. आणि पाया समान असेल तर आपल्याला दोन्हीकडचे पाये कोणते, एका बाजूचा पाया एक्स आहे आणि दुसऱ्या बाजूचा पाया 3 आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही आन्सर मिळवू शकता एक्स बरोबर 3. अशा पद्धतीने असं थोडस गुंतागुंतीचं वेगळं गणित असलं तरी आपल्याला सोडवता आलं पाहिजे आणि सोडू शकता तुम्ही. फक्त सराव फार महत्वाचा असतो. सराव करणं खूप गरजेचं असतं. आता व्यवस्थितरित्या पटकन लिहून लिहिताना काळजीपूर्वक लिहा. प्रत्येक गोष्टीचा विचार करा नाही आणि थोडा सराव केला की हे तुम्हाला खूप फास्ट जमणार आहे. सरावाने होईल. सराव जे करतील तेच गणितामध्ये विजय मिळवतील. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट.
घरी सगळ्यांनी सराव करायचा आहे, पाठ करायचे, वर्ग घन. अशा पद्धतीने पहा, जवळ आपण घातांक प्रकरण जवळजवळ संपवले. आणि हे येण्यासाठी तुम्ही घरी घातांकाचे नियम, त्यानंतर घातांकावर आधारित उदाहरणं, वर्ग घन हे जर पाठ केलं आणि सराव केला तर 100% मला खात्री आहे तुम्ही सर्वजण हुशार आहात. त्याच्यामुळे तुम्ही सहज हे उदाहरणं सोडू शकता अशी मला अपेक्षा आहे. तर आजचा तास आपण इथे थांबूया आणि तुम्ही सर्वजण घरी सराव करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो.